रावणा इतका तर श्रीमंत या जगात कोणी झालेला नाही, भविष्यात होणार नाही, कारण की लोकशाही आहे. इतकं चांगलं जीवन जगत होता रावणा, इतकं सुंदर संसार या जगात एकाचाही नाही. मुलगा इंद्रजित, मंदोदरी पतिव्रता, मंद उदरी शब्द आहे बरं का, जिचं कंबर बारीक आहे अशी मंद उदरी, हे सौंदर्याचं लक्षण त्या काळामध्ये मानलं जात होतं. ती पतिव्रता आहे, ती पत्नी घरामध्ये मिळालेली आहे, मंदोदरी. सगळ्या घटना आहेत, सोनं आहे, चांदी आहे, शरीर आहे, सगळे. मग का नाश झाला? मनाने मात केली रावणावर. काहीच नाही. हे जे दृष्टांत देतो, इतके सुंदर दृष्टांत आहेत, काहीच नाहीत. आणि याला माहिती नाही की सीता कोण आहे. मग शूरपणा येते आणि सांगते की जगातली सगळ्यात सुंदर सीता मी तुझ्यासाठी आणत होते. त्याला म्हणतात जग. यातलं सत्य काय आहे? राजाला ऐकूनच कळत असतं, प्रत्यक्ष घटनास्थळी राजा नसतो. गुप्तहेरामार्फत, आत्ताच्या भाषेत CID मार्फत त्याला कळतं. ती सुंदर आहेत हे माहीत नाहीत रावणाला. मूळ वाल्मिकी रामायणाबद्दल बोलतोय मी तुम्हाला. आणि सीतेची प्रसिद्धी आहे सुंदर आहे म्हणून. विशेष म्हणजे रामायणामध्ये उल्लेख केलेला आहे, सीता सावळी आहे. पण शूरपणखेने सांगितलं की सीता सुंदर आहे जगामध्ये. मनोविज्ञान पकडण्याचा प्रयत्न करा. पहिला मुद्दा असा आहे, जगातली कोणतीही स्त्री दुसऱ्या स्त्रीला सुंदर म्हणत नाही. कोणतीही स्त्री सुंदर म्हणत नाही, नैसर्गिक आहे. याच्या विरुद्ध तिच्यात काय पाहिलं, आमच्यात काय कमी आहे, हा स्वभाव आहे. रावण विद्वान असल्यामुळे विचार करतो, स्त्री सांगते सुंदर स्त्री आहेत म्हणजे नक्की असली पाहिजेत. संतोषासी चाड लावी, ओबी विसरू नका. सगळं व्यवस्थित आहे, राज्य सुरळीत आहे, शत्रू कुणी नाही, चारी बाजूला समुद्र आहे, भविष्यात शत्रू येण्याची शक्यता नाहीत. आपलं मन शत्रुत्व तयार करत. न रामाचा संबंध आहे न रावणाचा संबंध एकमेकाशी. मन शत्रुत्व तयार करतं. आणि ती एकदा मालिका मनाने सुरू केली ना, मन त्याच्यातच गुरफडत जातं. या जन्मामध्ये तुम्ही मनुष्य आहात याचा सुद्धा मन विसर पाडतं. इतकं खतरनाक मन आहे. त्याला म्हणतात आभासी जग, व्हर्च्युअल लाईफ. एकदम आभासी, काहीच नाही, वास्तव काहीच नाही, पण मन तुम्हाला फिरत ठेवतं. त्याच्या डोक्यामध्ये चिंता